आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव पेपर 4 नवोदय प्रवेश परीक्षेतील अंकगणित यातील घटक क्रमांक 4 व 5 ज्यामध्ये दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया घटक क्रमांक 4 व घटक क्रमांक 5 दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर या दोन घटकावरील आधारित प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत, जे आपण सराव पेपर 4 मध्ये घेतलेले आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 1। ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर प्रश्न क्रमांक व त्यासमोर पर्याय क्रमांक लिहून कमेंट मध्ये दर्शवावे। तर चला आपण बघूया प्रश्न क्रमांक 1। बघा, 9.9 बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा, 9.9 9.99 9.999 आणि 9.999 यांची आपल्याला बेरीज विचारली आहे। तर थोडक्यात काय, तर दशांश संख्येची बेरीज आपल्याला इथे विचारलेली आहे। एकूण दशांश 1 2 3 4 दशांश असणाऱ्या संख्या दिलेल्या आहेत। तर बेरीज करताना सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेल्या संख्या या मांडणी करायची आहे। ती मांडणी करताना प्रथम आधी सुरुवातीची संख्या लिहून घ्या, ती आहे 9.9 आणि याची मांडणी करताना जसं आपण नैसर्गिक संख्याची बेरीज करताना एकक स्थानावरील अंक एकक स्थानी, दशक स्थानावरील दशक स्थानी या प्रकारे संख्याची मांडणी करतो। परंतु इथे आपण दशांश संख्येची मांडणी करताना दशांशाच्या बरोबर खाली दशांश चिन्ह आले पाहिजे। ते या प्रकारे बघा, पहिला आपण संख्या लिहिलेली आहे 9.9, त्यानंतर दुसरी संख्या लिहिण्या अगोदर पहिलं दशांश चिन्ह हे दशांशाच्याच खाली आले पाहिजे। त्यानंतर ची संख्या अनुक्रमे जशी आहे तशी त्याची मांडणी करा। बघा, तिसरी संख्या देखील लिहिताना 9.3 वेळा 9 बघा, आणि यामध्ये दशांशाच्या जे डावीकडील अंक असतो ते एकक दशक शतक या इकडे एकक दशक शतक याप्रमाणे असतो, पण इकडे असणारा अंक दशांश शतांश या प्रकारे असतो। बघा, आपल्याला एकूण 4 संख्या दिलेल्या आहेत, त्याची मांडणी करताना दशांशाच्या खाली दशांश चिन्हे आणि या प्रकारे पुढील अंकांची मांडणी करून घ्यावे। त्यानंतर अंक समान करून घ्या। बघा, दशांशानंतर इकडे 1 अंक आहे उजवीकडे, डावीकडे आणि उजवीकडे 4 अंक आहे, अर्थात बाकी ठिकाणी आपण 0 घेऊया। आता बराबर झालेली आहे। तर बघा, आता सगळ्यांची बेरीज करा। 9 2 वेळा 9 म्हणजे 18, हातचा 1 27 28 8 2 8 दशांश चिन्ह आणि 39 बघा। तर हा पर्याय आहे पर्याय क्रमांक डी मध्ये, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर असेल। यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, शाब्दिक उदाहरणामधील असलेला प्रश्न आहे। ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर प्रश्न क्रमांक व उत्तर पर्यायामध्ये जे उत्तर आहे ते आपण कमेंट मध्ये उत्तर करावे। बघा, प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 दशमांश संख्याचा गुणाकार 43.785 आहे, अर्थात आपल्याला त्या गुणाकाराचं उत्तर दिलेले आहे। जर त्यापैकी एक संख्या 6.3 असेल तर दुसरी दशमांश संख्या कोणती? या प्रकारचे प्रश्न, दोन संख्यांची बेरीज, दोन संख्याचा गुणाकार, दोन संख्यांचा भागाकार, अशा प्रकारे हा प्रश्न विचारला जातो। इथे आपल्याला दोन संख्याचा गुणाकार विचारलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे दोन संख्यांच्या गुणाकाराचं उत्तर, अर्थात त्या दोन संख्या आपण x गुणिला y जर या प्रकारे घेतलं तर त्यांचं उत्तर असणार आहे 43.785। पण आपल्याला त्या दोन संख्यापैकी एक संख्या 6.3 दिलेला आहे, म्हणजे आपण एक संख्या या प्रकारे पकडू शकतो 6.3 आणि दुसरी शोधायची। आता दुसऱ्या संख्येला आपण y किंवा a b असे या दोन संख्या मांडू शकतो। तर बघा, इथे डावी बाजू
बरोबर उजवी बाजू ही संकल्पना आपण वापरूया. 43.785. आपल्याला दुसरी संख्या अर्थात y शोधायची आहे. तर बघा डावीकडील अंक उजवीकडे जाताना गुणाकारातील अंक हा भागाकारामध्ये जात असतो. ते या प्रकारे आपण या संख्येला आता 6.3 ने भाग देणार. ते या प्रकारे बघा 0.785 6.3. बघा तुम्हाला गुणाकार करताना तुम्ही आधी या प्रकारे गुणाकार करू शकता किंवा या प्रकारची मांडणी बघा 43.785 दशांश चिन्ह काढल्यानंतर आपण या प्रकारे देखील याची मांडणी करू शकतो. बघा आणि आपल्याला भागाकार करायचा आहे तर भागाकार म्हणजे आपण या संख्येला या प्रकारे मांडणी करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जे 6.3 आहे त्याला आपण या प्रकारे मांडणी करणार. बघा भागाकार दिलेला आहे तर भागाकार आपण 63.10 या 6.3 ला या रूपात मांडणी अर्थात थोडक्यात दशांश संख्येची मांडणी आपण दशांश अपूर्णांकात करूया. त्यानंतर 2 दशांश अपूर्णांकाचा भागाकार म्हणजेच काय, जो पहिली संख्या असते ती आहे तशीच असते ती या प्रकारे, आणि जी दुसरी संख्या असते ते गुणाकार व्यस्त असते अर्थात रेसिप्रोकल. 63.10 आहे तर 10.63 असं करणार. बघा 10 एके 10 10 10 वेळा घेतल्यावर 100 आणि याचा आता भागाकार करा म्हणजे या प्रकारे 43,785 भागिला 63. आता बघा भागाकार करताना 63चा फाळा तयार करा. त्यामध्ये 63चा फाळा तयार केल्यास बघा तयार करताना फाळा बघा पर्यायाकडे लक्ष द्या. पहिला अंक 7 6 7 6 आहे म्हणजे आपण 6 वेळा 63 ने गुणून बघूया. 7 वेळा गुणूया तर 6 वेळा जर गुणलं 63 ला 6 वेळा गुणल्यास 378 ही संख्या येणार. आणि त्यानंतर बघा म्हणजे आपलं पर्यायातील उत्तर डी व बी नसून ए व सी मध्ये आहे. तर बघा आपण आपल्याला वेळ वाचवायचा तर आपण पर्यायाकडे देखील लक्ष ठेवूयात. त्यानंतर एक अंक येणार. त्याच्यानंतर बघा 63चा पुन्हा फाळा म्हणताना इथे 8 दिलेला आहे दशांश चिन्हानंतर, इथे 9 दिलेला आहे. तर दशांश चिन्ह नंतर बघा जे उत्तर येते त्याला आपण 10 ने भागणार कारण आपण दशांश चिन्ह काढल्यानंतर भाग देत आहोत म्हणून आपल्याला दशांश चिन्ह आधी इथे दिसणार नाही. तर बघा 598 अर्थात आपण 63चा फाळा 9 वेळा म्हणणार जे की होणार 567. तर बघा पुन्हा याची वजाबाकी करा. त्यानंतर 5 या प्रकारे आणि परत पुन्हा आता 9 नंतर 5 ने भाग दिलेला आहे तर बघा 5 ने भाग करा 315. बघा तर आपले उत्तर आलेलं आहे 63 एके 63 आणि 63चा फाळा 695. तर 695 भागिला 10 केलं अर्थात दशांश चिन्ह 10 म्हणजे 69.5 हे उत्तर आपलं पर्याय क्रमामध्ये माफ करा. हां इथे आपण 1000 घेतलं होतं ना. 10चा फाळा 1000 येण्यासाठी 100 वेळा म्हणजे याला पण 100 ने भागणार तर ते होणार 6.95. बघा आपण यातील जे अंक आले ते पण अंक पाहून आपण आपले उत्तर योग्य पद्धतीने लवकरात लवकर काढू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा अतिशय सोपा असा प्रश्न आहे भागाकाराचा दिलेला हा प्रश्न आहे. बघा सोडवून बघा. ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 3 बघा 1.8 भागिला 0.12. तर आता भागाकार करताना आपण या दशांश संख्येची मांडणी या प्रकारे करू शकतो.
परत या दशांश संख्येला या प्रकारे लिहू शकतो, कारण या पद्धतीने उत्तर सोडवल्यास कधीही चुकणार नाही आणि या प्रकारचे प्रश्न जास्त विचारलेले आहेत बघा. पण यामध्ये जर तर वाला प्रश्न भाग हा जास्त विचारलेला आहे. तर बघा आता आपण दशांशात अपूर्णांकाचा भागाकार हा करताना आपण जी पहिला अपूर्णांक आहे तो असाच ठेवणार आणि भागाकाराचे इथे गुणाकार, त्यानंतर जी दुसरी संख्या आहे ते पूर्ण ती आपण रेसिप्रोकलमध्ये आपण घेणार, अर्थात अंशचा छेद बनणार आणि छेदाचा छेदामध्ये अंशस्थानची संख्या येणार व अंशस्थानी छेदावरील संख्या येणार ती या पद्धतीने. तर बघा 10चा फाळा या प्रकारे काटाकाटी करून घ्या. 6चा फाळा म्हटल्यास बघा आता बघा 3 गुणिले 10 अंशस्थानीचं उत्तर आहे 30 आणि छेदस्थानीचं उत्तर आहे 2, अर्थात 30 अंश 2 छेद म्हणजेच 15. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हे असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा पुन्हा त्याच पद्धतीमध्ये विचारलेला प्रश्न, भागाकार फक्त शाब्दिक उदाहरण या प्रकारे विचारण्यात आलेला आहे. बघा या प्रश्नाचे उत्तर देखील ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 4 224 दशांचिन्ह 224, माफ करा याचे वाचन आपण 224 दशांचिन्ह 224, कारण दशांचिन्हानंतर जे उजवीकडील संख्या आहे ते वाचताना आपण एक एक अंकाचे नाव घेत असतो. याची देखील मांडणी आपण या प्रकारे करू शकतो. भागीला 16 म्हणजे ते परत या पद्धतीने होणार. इथे 1000च येणार आणि 16ला या संख्येला तुम्ही भाग देऊन बघा ते येणार 14,014 आणि 14,014ला 1000ने भाग दिल्यास फक्त दशांश स्थळे जेवढी आहे 3 स्थळे आहेत तर 3 अंक हे उजवीकडे असायला पाहिजे, अर्थात 14.014. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 14.014. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 सोडवा आणि या प्रश्नाचे उत्तर देखील कमेंटमध्ये टाकू शकता. बघा प्रश्न क्रमांक 5 318.43 या संख्येतील शतक स्थानाचा अंक, बघा शतक स्थानाचा अंक अर्थात दशांश चिन्हानंतर डावीकडील जी संख्या असते एकक दशक शतक स्थान असते. जसं इथे शतक स्थानचा अंक हा 3 आहे व शतांश स्थानचा अंक, शतांश स्थान म्हणजे दशांश चिन्हानंतर उजवीकडील दुसरा अंक अर्थात हा, या संख्येतील शतक स्थानाचा अंक व दशांश स्थानचा अंक यांच्या स्थानिक किमतीत कितीचा फरक आहे, अर्थात वजाबाकी विचारली आहे. पण या शतांश स्थानी असणाऱ्या 3ची स्थानिक किंमत स्थानानुसार ती 3.0.03 तर शतक बघा शतक आणि शतांश यामध्ये फरक तुम्हाला समजला पाहिजे. दशांश चिन्हानंतर जे उजवीकडील स्थान असते ते दशांश शतांश सहस्त्रांश या प्रकारे असते आणि इकडे एकक दशक शतक हजार याप्रमाणे. तर जो शतक स्थानचा 3 आहे त्यांची स्थानिक किंमत स्थानानुसार
3 शतक अर्थात 300 आणि या जो शतांश स्थानवर 3 आहे त्याची स्थानिक किंमत प्लेस व्हॅल्यू म्हणतो त्याला 0.03 आणि यातील फरक विचारला आहे आणि फरक काढताना नेहमी मोठी संख्या वजा लहान संख्या आपण करत असतो बघा। आता यातील फरक विचारला आहे, यातील फरक काढल्यास तो येणार बघा 7 असणारा पर्याय बघा। त्याच्यानंतर हा 9 दशांश चिन्ह अर्थात पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल आणि आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 याचं देखील उत्तर सोडवा प्रश्न आणि आपले उत्तर कमेंटमध्ये टाकावे। प्रश्न क्रमांक 6 चे उत्तर बघा। प्रश्न क्रमांक 6 या प्रकारचे प्रश्न अलीकडील मागील काही वर्षात पुष्कळदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न क्रमांक 6 बघा, ज्या विद्यार्थ्यांनी सोडवले असेल त्यांनी आपले उत्तर कमेंटमध्ये टाकावे। प्रश्न क्रमांक 6 4320 भागीला 12 बघा 4320 भागीला 12 केल्यास उत्तर येते 360 अर्थात भागाकार 360 येतो, हा कारण भाज्य आहे भाजक आहे। तर आता बघा हा जर तर वाला प्रश्न आपण म्हणतो इफ देन वाला। तर बघा 43.20 आता बघा हाच प्रश्न हीच संख्या इथे वापरताना दशांशात दिलेली आहे भागीला बघा इथं 12 होतं, इथं दशांश चिन्ह दिलेला आहे तर ची किंमत किती, तर उत्तरामध्ये 360 हाच अंक येणार बघा। प्रत्येक ठिकाणी पर्यायामध्ये 360 360 हेच अंक दिसत आहे, पण दशांश चिन्ह कितीदा म्हणजे दशांश चिन्ह कोणत्या ठिकाणी दिलं पाहिजे ते आपल्याला करण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवूनच पाहावे, कारण या प्रकारचे प्रश्न खूपदा गोंधळात टाकतात। तर ते या पद्धतीने सोडवून पाहू शकता। 43.20 भागीला 1.2 आहे याची मांडणी आपण आधी सांगितल्याप्रमाणे या प्रकारे देखील करू शकतो। 1.2 अर्थात आपण 12.10 या प्रकारे लिहित असतो। त्यानंतर दशांश अपूर्णांकामध्ये याची मांडणी करताना आपण 4320 अंशस्थानी 4320 आणि छेदस्थानी 100 भागाकाराच्या जागी गुणाकार येणार आणि यामध्ये गुणाकार व्यस्त 12 अंश 10चा गुणाकार व्यस्त असणार 10 अंश 12 छेद अंशाचा छेद छेदाचा अंश या ठिकाणी गुणाकार व्यस्तामध्ये होत असतो। तर बघा काटाकाटी करून घ्या। तर या प्रकारे काटाकाटी करून पाहिल्यानंतर बघा आता 12ला बघा आता पुन्हा 4320 भागीला 12 बघा म्हणजे याचं उत्तर येणार 360 आणि 360 अंशाचा गुणाकार करताना अंशस्थानी 360 गुणिला 1 360 भागीला 10 म्हणजेच 36.0। तर या प्रश्नाचे उत्तर हे सुद्धा बरोबर आहे किंवा पर्यायात जर हे जरी असतं तरी बरोबर असतं, म्हणून या प्रश्नाचे उत्तर नीट सोडवून पाहावे। म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। या पद्धतीने देखील सोडवू शकता किंवा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील अशा प्रश्नाचे उत्तर काढू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 हा देखील अतिशय सोपा असा प्रश्न आहे बघा। प्रश्न क्रमांक 7 सोडवा आणि याचे उत्तर देखील कमेंटमध्ये टाकू शकता। प्रश्न क्रमांक 7 8 गुणिला 0.08 बघा 8 गुणिला 0.08 गुणिला परत गुणाकारामध्ये 0.008 ची किंमत विचारलेली आहे। तर या प्रकारच्या गणितामध्ये आपण दशांश चिन्ह काढून संख्या लिहून घ्यायची आणि त्याचा आधी गुणाकार करायचा आणि मग नंतर दशांश स्थळे बघा इथे बघा दुसऱ्या संख्यामध्ये दशांश स्थळानंतर 2 अंक आहे उजवीकडे आणि इथे 3 अंक आहे। तर आधी आपण दशांश चिन्ह काढून ही संख्या लिहिल्यास ती या पद्धतीत होणार। दशांश चिन्ह काढून म्हटलं बघा इथं जर आपण 008 अर्थात ते 8च झालं असतं, दशांश चिन्ह काढल्यावर 008 अर्थात ते 8च झाले असते। आता याचा गुणाकार करणार आपण, तर याचा गुणाकार केल्यानंतर निश्चितच
8 गुणिले 8 64, 64 गुणिले 8 निश्चित 512 हे उत्तर येणार. आता बघा आपल्याला 512 आपलं 5 1 2 हे अंक असणारी संख्या इथे पर्यायात आहे, परंतु दशांश चिन्ह या प्रश्नामध्ये दशांश चिन्हाची जागा आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे, अति आवश्यक आहे. तर बघा 512. तर आता दशांश चिन्ह देताना जे प्रश्नामध्ये दशांश स्थळे होती बघा, या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 2, यानंतर 3 अंक, तर 2 आणि 3 5, एकूण 5 अंक दशांश चिन्हानंतर उजवीकडे असायला हवे, परंतु इथे 1 2 3च अंक आहे, म्हणून आपण इथं 0 वाढवत असतो. आणि 0 इकडे वाढवायचे नाही तर इकडे वाढवावे लागणार. तर बघा 1 2 3 4 अंक झाले, तर 5वा अंक आणि दशांश चिन्ह 0, कारण ते 2 स्थळे आणि हे 3 स्थळे दुसऱ्या संख्येतील, ते मिळून एकूण 5 स्थळे 5 अंकानंतर आपण दशांश चिन्ह देत असतो. तर हा असणारा पर्याय आहे या प्रश्नाचा. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा, जर तर या प्रकारचा प्रश्न आपण 6वा प्रश्न क्रमांक सोडवला आहे. त्याच पद्धतीने या प्रश्नाचं देखील उत्तर सोडवावे. प्रश्न क्रमांक 8 बघा, 945 गुणिले 15 ज्याचे उत्तर दिलेले आहे 14,175. जर तर वाला हा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा. तर 141.75 भागीला 1.5 ची किंमत आहे. आपल्याला हीच संख्या दिलेली आहे, पण इथं जे आपल्याला उत्तर होतं त्यामध्ये जो भाज्य आहे तो भागाकारामध्ये दिलेला आहे. बघा इथं हा भाज्य आहे, गुणिला भाजक, बरोबर आलेलं उत्तर म्हणजे भागाकार. तर इथे बघा हीच संख्या आहे, पण इथं जे उत्तर आहे त्यात दशांश चिन्ह आलेलं आहे. आणि त्यानंतर उजवी बाजू डावी बाजू संकल्पनेनुसार हा जो भाजक आहे तो इथं आलेला आहे दशांश रूपामध्ये, दशांश संख्या केलेली आहे त्याची. तर आता बघा उत्तरामध्ये हीच संख्या असणार, अर्थात उत्तरामध्ये तुम्हाला 9 4 5 हाच अंक असेल, परंतु दशांश चिन्ह कोणत्या स्थळावर, किती स्थळानंतर असायला हवा, त्यासाठी आपल्याला या प्रकारचा प्रश्न नीट समजून सोडवून घ्यावा लागणार. बघा, ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 8 बघा, आपण याला या संख्येला हा भागाकार आपण याची मांडणी करताना या प्रकारे मांडणी करू शकतो. बघा 14,175 या दशांश संख्येला दशांश अपूर्णांक स्वरूपात लिहिताना या प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर भागीला 1.5 अर्थात याला 15/10 असं दशांश अपूर्णांकात मांडणी करूया. त्यानंतर दशांश अपूर्णांकाचा किंवा दशांशाचा भागाकार म्हणजे तो जी पहिली संख्या असते, जो पहिला अपूर्णांक असते तो आहे तसाच लिहायचा असतो. भागाकाराच्या जागी गुणाकार, आणि जो दुसरी संख्या आहे अपूर्णांक ती गुणाकार व्यस्त स्वरूपात या पद्धतीने लिहावे आणि त्यानंतर काटाकाटी करावी, म्हणजे आपले उत्तर लवकर निघणार. किंवा तुम्ही याचा अंश गुणिला अंश आणि छेद गुणिला छेद करणार, पण नंतर तुमचे उत्तर हे जे आहे ते अतिसंक्षिप्त रूपात येणार आणि त्याला जास्त वेळ लागणार, म्हणून आपण इथे आधी काटाकाटी याद्वारे आपण प्रश्न सोडवत असतो. बघा आता इथे बघा, पुन्हा याला डायरेक्ट इथे भागाकार केल्यावर 945 येणार, अर्थात 15 आणि याला काटाकाटी केल्यावर 945 हे उत्तर येणार. आणि आता अंश स्थानचा गुणाकार अंशस्थानी, अर्थात 945 गुणिला 1 केल्यास 945 असे येणार आणि भागाकारमध्ये 10 गुणिला 1 अर्थात 10. तर उत्तरामध्ये फक्त भागीला 10 आहे, म्हणजे 1 0 आहे. तर दशांश स्थानानंतर एक अंक हा उजवीकडे असावा, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 94.5 जे की पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, याच प्रकारचा प्रश्न आहे, हा देखील तुम्ही सोडवून पाहू शकता. बघा प्रश्न क्रमांक 9, जास्तीत जास्त सराव व्हावा यासाठी या प्रकारचे प्रश्न आपण जास्त घेत आहोत.
या प्रकारचे जे काही प्रश्न असतात त्यातील पर्यायाकडे पाहिल्यास तुम्हाला आढळणार का फक्त दशांश चिन्हाची जागा बदललेली आहे, अंक त्याच याच्याने मांडणी केलेली आहेत. यासाठी आपल्याला जे अचूक उत्तर आहे ते शोधता आलं पाहिजे. बघा 183 दशांश चिन्ह 26 भागीला 18 दशांश चिन्ह 7 यांचा भागाकाराचं जे उत्तर आहे ते दिलेले आहे 9.8 आणि तर याच प्रकारचा प्रश्न. आता बघा हीच संख्या जी भाजक संख्या आहे तिला उत्तराने अर्थात भागाकाराने भाग दिला आहे तर उत्तरामध्ये हीच संख्या येणार, पण आपल्याला दशांश चिन्ह कुठे येते ते बघायचं आहे. तर आपण आता याचा आणि बघा इथं भागाकार आहे, इथे गुणाकार आहे. बघा कधी कधी आपल्याला भागाकार इथे असतो तर असं वाटतं का इथे पण भागाकार असणार आणि आपण भागाकार करून उत्तर चुकवत असतो. तर बघा याची मांडणी आपण या प्रकारे करू शकतो. बघा आता इथे भागाकार करायची आवश्यकता नाही, तर आपण याला अंशस्थानच्या संख्येला अंशस्थानी गुणणार आणि जे उत्तर येणार त्याला आपण 1000 या संख्येने भागणार आहोत. बघा तर 187 गुणिला 98 केल्यास तुमचे उत्तर येणार आहे 18,326 आणि भागीला 1000 केल्यास फक्त दशांश चिन्ह कुठं द्यायचं ते आपल्याला ओळखतं. ते कसं 1000 मध्ये 3 शून्य अर्थात दशांश चिन्हानंतर 3 अंक हवेत. अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बघा 18 दशांश चिन्ह 3 2 6. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. अतिशय सोपा असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ज्या विद्यार्थ्याला याचं उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंटच्या माध्यमातून द्यावे. बघा प्रश्न क्रमांक 10 अतिशय सोपा असा प्रश्न आहे. 1 अंश 10 छेद बरोबर 12 अंश 100 छेद अधिक तिसरा दशांश अपूर्णांक आहे 123 अंश 1000 छेद याचा दशमान समकक्ष असतात समतुल्य किंवा समान असणारे उत्तर शोधायचे. आणि पर्यायाकडे बघितल्यास तुम्हाला असं आढळणार की जी पर्यायातील जी संख्या आहे ते दशांश संख्येच्या स्वरूपात मांडणी केलेली आहे. अर्थात आपल्याला या दशांश अपूर्णांकाचे दशांश संख्येतील रूप आणि त्यानंतर जी बेरीज आहे ती करूया. बघा 1 अंश 10 छेद याला आपण या प्रकारे लिहू शकतो 0 अंश 0.1. परत याला आपण बेरजेमध्ये बघा याला 12 अंश 100 छेद याला दशांश स्वरूपात लिहित असताना आपण 0.12 या प्रकारे लिहितो आणि 23 अंश 1000 छेद या संख्येला लिहित असताना आपण या पद्धतीने लिहितो. बघा 0.123 आणि आता आपण यांची बेरीज करूया. बघा पहिले समान करून द्या अंक. बघा 3 4 3 अर्थात 0.343 अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 11. या संख्येचे उत्तर काढताना आपण 0.4 भागीला 0.02 याची मांडणी या प्रकारे देखील करू शकतो. बघा भागीला 0.2. परत याचा भागाकार आपण या पद्धतीने देखील मांडणी करू शकतो. बघा आता भागाकार नंतर त्याचा गुणाकारच करणार आपण. तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे याचे उत्तर बघा 100. याची मांडणी आधी अशी करून घेऊया अधिक. आता याचे उत्तर आपण याची मांडणी या प्रकारे करू शकतो. भागाकार आहे ते गुणाकार होणार आणि दुसऱ्या संख्येचा जो अपूर्णांक आहे तो अंशाचा छेद आणि छेदाचा अंश अर्थात त्याला आपण
गुणाकार व्यस्तामध्ये त्याची मांडणी या प्रकारे होईल. बघा, याचे उत्तर काढा आणि उत्तर जे आहे ते आपल्याला पर्यायात मिळेल. बघा, याचे उत्तर येणार, याचे उत्तर अर्थात याचे उत्तर येणार आहे 20 अधिक याचे उत्तर बघा, काटाकाटी करून घ्या. 2 अंश 10 छेद. बघा, 2 गुणिला 1 2 आणि 10 गुणिला 1 10. तर 2 अंश 10 छेद अर्थात 0.2 आणि यांची बेरीज केल्यावर ते उत्तर असणार आहे 20.2. पण पर्यायामधील संख्या जी आहे ती अपूर्णांकात दिलेली आहे, म्हणून आपण याचे अपूर्णांकातील रूप, दशांश अपूर्णांकातील रूप जे आहे ते या पद्धतीने होणार. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर प्रश्न क्रमांक 12. बघा, अपूर्णांक पद्धतीमध्ये सुलभीकरण केल्यास अर्थात सरळ रूप अर्थात पदावली या प्रकारचा प्रश्न इथे विचारला आहे. 4.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80 याचे उत्तर येते. आणि पदावली स्वरूपात पदावलीचे गणित कशा प्रकारचे ओळखायचे, तर जे संख्या दिलेल्या असतात त्यामध्ये कमीत कमी 2 वेगवेगळ्या क्रिया असतात, ते पदावली स्वरूपात याची मांडणी करावी. अर्थात पदावली सोडवताना कंचे भागुबेव हा नियम आपण वापरत असतो. तर बघा, 4.75 हे बेरजेमध्ये आहे, तर याला आधी याने मिळवावे, त्यानंतर ही संख्या वजा आणि ही संख्या वजा करावी. अर्थात याची मांडणी आधी 4 दशांचिन्ह, कारण कंचे भागुबेव अर्थात पहिले बेरीज करावी आणि या नियमानुसार प्रश्न सोडवण्याची सवय लावावे, जेणेकरून तुमचे उत्तर कधीच चुकणार नाही. बघा, आधी बेरीजवाली संख्या आपण लिहून घेतलेली आहे. बेरीज अर्थात धनसंख्या आहे. बघा, ही धनसंख्या आहे, इथे चिन्ह दिलेलं नाही पण ही धनसंख्या आहे आणि ह्या धनसंख्येची बेरीज या धनसंख्येसोबत आणि बाकी ज्या संख्या आहेत हे वजा आहेत. हे 1.25 ही वजा संख्या आणि ही सुद्धा वजा आहे. त्यांची मांडणी या प्रकारे करून घ्या. आता यांची बेरीज करा, आलेल्या उत्तरास याने वजा करा आणि नंतर याने वजा केल्यास तुम्हाला उत्तर मिळेल. दशांश संख्येमध्ये तुम्हाला या प्रकारचे उत्तर मिळेल, पण पर्यायामध्ये हे संख्या दिलेली नाही. आपल्याला पर्याय हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात दिलेले आहेत. तर बघा, 4 हा दशांश स्थानाकडील डावीकडील अंक 4 आहे, अर्थात 4 पूर्णांक जे की ए आणि बी मध्ये 4 पूर्णांक दिलेले आहे. आता दशांश चिन्ह 45 आपलं 4 5 आहे, तर त्याला आपण या पद्धतीने लिहू शकतो, परंतु याचे अतिसंक्षिप्त रूप केलेले आहे. 5 ने काटाकाटी केल्यास ते या प्रकारे होणार. बघा, अर्थात 4.9 अंश 20 छेद. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 4.9 अंश 20 छेद हे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. हा देखील अतिशय सोपा असा प्रश्न आहे. बघा, आपले उत्तर विद्यार्थ्यांनी कमेंट करावा. प्रश्न क्रमांक 13. 9 पूर्णांक बेरजेमध्ये 8 अंश 10 छेद अधिक 7 अंश 100 छेद अधिक बेरजेमध्ये 6 अंश छेदामध्ये 1000 ही संख्या दिलेली आहे आणि यांची किंमत विचारलेली आहे. थोडक्यात या प्रकारचा प्रश्न पर्यायाने देखील लवकरच माहिती करता येतो. बघा, 9 पूर्णांक तर पूर्णांकामध्ये 9 ही संख्या असायला हवी, जी की पर्याय ए, बी आणि डी मध्ये आहे, अर्थात सी तर येणार नाही. 9 पूर्णांक आणि पूर्णांकामध्ये अर्थात दशांशाच्या डावीकडील अंक आणि त्यामध्ये 8.10 अर्थात याचे उत्तर, याचे रूपांतर आपण 8.10 आहे, याला आपण 0.8 लिहित असतो. तर बघा, 9 पूर्णांकानंतर 0.8 इथं दिसत आहे, त्यानंतर
7 अंश 100 अर्थात 7 शतांश म्हणू शकतो याला. तर बघा ते इथे आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 13. या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे आहे. तुम्ही मांडणी करून पाहू शकता, उत्तर तेच येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14, 69 अंश छेदामध्ये 10,000 ही संख्या दशमान पद्धतीने कशी लिहाल? तर बघा, दशमान पद्धतीने लिहिताना आधी जो अंश संख्या आहे ती लिहून घ्यावी. त्यानंतर छेदामध्ये जे शून्य आहे ते मोजून घ्यावेत. 4 शून्य आहेत, अर्थात दशांश चिन्हानंतर 4 अंक हे उजवीकडे असायला हवे, परंतु आपल्याकडे 2 अंक आहे. झाले 4 अंक, 2 शून्य कमी आहे तर ते 2 वाढवलं. 2 अंक कमी म्हणजे आपण नेहमी शून्य वाढवणार. आता झाले दशांश चिन्ह इथे दिल्यास दशांशानंतर 4 अंक, अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सी हे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, बघा 12 पूर्णांक दशांशाच्या जे डावीकडील अंक दिलेला असतो तो पूर्णांकात लिहिलेला असावा. तो इथे सगळीकडे आहे, इथे सोडून बघा 12चे उलट केलं आहे गोंधळात टाकण्यासाठी, अर्थात ए बी व सी. आणि बघा दशांश चिन्ह 0 6 2 5, तर हे या व्यवहारी अपूर्णांकाचं रूप आहे, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तर या प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्हाला 1 अंश 16 1 अंश 8 2 अंश 5 या प्रकारचे जे काही व्यवहारी अपूर्णांक आहे त्याचे रूपांतर, अर्थात थोडक्यात ते पाठ असल्यास लवकरात लवकर या प्रकारचे प्रश्न सोडवता येत असतात. तुम्हाला पुढे या प्रश्नासाठी लवकरात लवकर या प्रकारचे प्रश्न सोडवता आले पाहिजे, यासाठी चार्ट दिला आहे, तो अभ्यासावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, बघा परत 1.5 अंश 8 तर 1 पूर्णांक सगळीकडे दिला आहे आणि हा 5 अंश 8 हे व्यवहारिक अपूर्णांक आहे. तर याचे अपूर्णांकात दशांश संख्येत रूपांतर केल्यास 5 अंश, बघा 5 अंश 8 हा व्यवहारी अपूर्णांक आहे. 5 अंश 8 व्यवहारी अपूर्णांक आहे. याचे रूपांतर केल्यास 0.625 होणार. 5 अंश 8 म्हणजे 5/8. तर या प्रकारे उत्तर दिलेलं आहे, परंतु आपण व्यवहारी अपूर्णांकाचे असे काही आहेत त्याचे रूपांतर आपल्याला लवकरात लवकर करता आले पाहिजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यासाठी आधी दिलेला चार्ट अभ्यासा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, अतिशय सोपा असा प्रश्न आहे. 10.3, बघा या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 17, 10.345 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत. या संख्येमध्ये 4 हा जो अंक आहे दशांशाच्या उजवीकडील अंक हा 4 शतांश स्थानी आहे, अर्थात याला आपण या प्रकारे लिहितो आणि याचे रूप म्हणजे दशांशातील संख्या आहे 0.04 जी पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18, बघा ज्या विद्यार्थ्याला उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्याला येते त्यांनी कमेंटमध्ये आपले उत्तर टाका. बघा प्रश्न क्रमांक 18, 2 संख्येचा गुणाकार 60.75 आहे, अर्थात आपल्याला उत्तर दिलेलं आहे. आता त्या 2 संख्या म्हटल्या तर या वाक्यानुसार त्याचं उत्तर डायरेक्ट दिलेलं आहे. त्या 2 संख्या आपल्याला सध्या तर इथपर्यंत दिलेल्या नाही अशी मांडणी होणार. जर एक संख्या दुसरीच्या तिप्पट असेल, बघा तिप्पट आहे म्हणजे त्या दोनही संख्या सारख्या समजू. एक ए असेल तर दुसरी 3 आहे ना, ती आपण असं समजू. एक संख्या ए असेल, एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे म्हणजे एक संख्या 3 पट असणारी आहे आणि एक संख्या तिच्या तिसरा भाग आहे आणि यांचा आपल्याला गुणाकार दिलेला आहे. तुम्ही त्या संख्या माहिती नसल्या त्यासाठी
अक्षराचा वापर करू शकता, ABCD किंवा X. आता बघा, जर आपण ती संख्या X आणि एक तिप्पट आहे म्हटलं तर ते 3X असं पण आपण लिहू शकतो. त्याचे उत्तर आपल्याला दिले आहेत. अशी या प्रकारची मांडणी करून घ्यावी लागणार. आणि त्यामध्ये बघा, लहान संख्या विचारली आहे तर निश्चितच लहान संख्या ही दुसऱ्या संख्येच्या जी तिप्पट आहे तिचा तो तिसरा भाग असणार आहे, तर ती पर्यायात असणार किंवा पर्यायानुसार तुम्ही या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता. जर पर्याय A घेतो म्हटलं तर ही लहान संख्या आहे निश्चित, अर्थात तिच्या तिप्पट, अर्थात याचे 3 भाग 3 वेळा गुणायचं आणि त्याला या संख्येने गुणल्यास हे उत्तर मिळते का पाहायचं. B पर्याय चेक करून पाहायचं असल्यास 2.5 आहे, ही लहान संख्या जर समजलं तर याची 3 पट अर्थात 7.5 याला याने गुणायचे. या प्रकारचे जर हे उत्तर मिळालं तर हे उत्तर येत असेल तर ती पर्याय यामधील लहान संख्या समजता येईल. किंवा यानुसार या मांडणीनुसार जर करतो म्हटलं तर बघा, 1 गुणिला 3x म्हणजे 3x वर्ग आणि 60.75. आता बघा, हा 3 इकडे गुणाकारामध्ये आहे तर इकडे फक्त x वर्ग राहणार आणि आता हा 3x या 60.75 याला भागाकारामध्ये जाणार. यामध्ये देखील डावी उजवी बाजू संकल्पना, गुणाकारातील संख्या बरोबर चिन्हाच्या तिकडे उजवीकडे किंवा डावीकडे जात असताना गुणाकाराची संख्या भागाकारात जाते, भागाकारामधील गुणाकारात, बेरीजमधील वजाबाकी, वजाबाकीमधील संख्या बेरजेमध्ये, या प्रकारचे. तर याचं उत्तर येते 1 वर्ग 20.25. आता 1 वर्ग म्हणजे आपल्याला फक्त x, अर्थात लहान संख्या ही लहान आहे, ही मोठी संख्या आहे. तर बघा, तर आता आपल्याला ही संख्या वर्गमुळात टाकायचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे पर्यायानुसार थोडंसं बघितलं 20.25 हा 5 वर्ग 25 आहे आणि 25 पेक्षा ही लहान संख्या आहे, अर्थात ते 7 आणि 13 होणार नाही. आणि 2 वर्ग 4 आहे तर हे 4 पेक्षा मोठी आहे. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर 4.5 हे येणार, अर्थात 4.5 हे या संख्येचे वर्गमूळ, अर्थात ती लहान संख्या. आणि मोठी संख्या जर म्हटलं तर 4.5 गुणिले 3 करा, तुम्हाला मोठी संख्या निश्चित मिळणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. या प्रकारचा प्रश्न देखील भरपूरदा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा, या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्याचे येते त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 19. 2 दशमांश संख्याची बेरीज. इथे 2 दशमांश संख्येचा गुणाकार म्हटला आहे, इथं बेरीज म्हटला आहे. ती बेरीज दिलेली आहे 135.25. जर एक संख्या दुसरीपेक्षा 19.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. बघा, आपल्याला मोठी असेल अर्थात फरक दिलेला आहे आणि मोठी संख्या विचारली आहे. याच प्रकारचा प्रश्न लहान संख्या देखील विचारतात, तो देखील इथे दिलेला आहे. तर या प्रकारचे प्रश्न सोडवताना तुम्हाला जो सूत्र माहिती आहे, सूत्र सांगितलं आहे, आपल्याला मोठी संख्या शोधायची आहे, मोठी संख्या शोधायची आहे, ग्रेटर नंबर शोधायचा आहे. तर आपल्याला जे 2 संख्याची बेरीज आहे जी आपल्याला दिली आहे, तर सूत्रानुसार जी बेरीज आहे, मोठी संख्या शोधताना बेरीज आणि त्यामध्ये जो फरक दिलेला आहे, अर्थात फरक 19.50 भागीला 2, कारण 2 संख्यांचा दिलेला आहे. आता या प्रकारची मांडणी करणार ते मोठ्या संख्येसाठी. जर लहान संख्येसाठी विचारलं तर जे 2 संख्याची बेरीज असते ती आणि आता मोठीसाठी बेरीज असते, तर लहान संख्या शोधताना इथं वजाबाकी हे चिन्ह आलं असतं आणि जो इथं आहे तो फरक, अर्थात ते 2 संख्याची बेरीज अधिक फरक भागीला 2 केल्यास मोठी संख्या मिळते. तर बघा, यांची बेरीज केल्यास तुम्हाला ते 154.72 भागीला 2 येणार. याचे उत्तर सोडवल्यास येणार 77.375. पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे उत्तर असणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. 2 दशमांश संख्याची बेरीज 165.5 आहे. बघा, 19 क्रमांकाचा जोसा प्रश्न आहे त्याच पद्धतीमधला हा प्रश्न आहे. 2 संख्याची बेरीज दिलेली आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 27.15 ने मोठी असेल, बघा मोठी असेल, तर लहान संख्या कोणती. बघा, इथे मोठी संख्या विचारली, इथे लहान संख्या विचारली. तर बघा, लहान संख्या सोडवताना याच प्रकारचे सूत्र, परंतु इथं बेरीज न करता आपण वजाबाकी करणार. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर ज्या विद्यार्थ्याला येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. प्रश्न क्रमांक 20 अतिशय सोपा असा प्रश्न आहे. बघा,
आपल्याला लहान संख्या विचारलेली आहे, तर लहान संख्या काढताना आपण हे सूत्र वापरणार, बेरीज. आता लहान संख्या काढायची आहे तर